यहेजकेल संदेष्ट्याच्या पुस्तकातून घेतलेले वाचन. परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की, मानवपुत्रा, पहा, मी तुझ्या नेत्रांस जे प्रिय ते झपाट्या सरशी तुझ्यापासून काढून घेतो. तरी तू शोक करणार नाहीस, रडणार नाहीस, अश्रू गाळणार नाहीस. उसासा मुकाट्याने टाक, मृतांसाठी शोक करू नकोस. डोक्याला शिरोभूषण घाल, पायात जोडा घाल. आपले ओठ झाकू नकोस. सुटकात लोक अन्न पाठवतात ते खाऊ नकोस. सकाळी मी लोकात हे म्हणालो आणि संध्याकाळी माझी बायको मेली. तेव्हा मला आज्ञा झाली होती, तसे मी दुसऱ्या दिवशी सकाळी केले. यावरून लोक मला म्हणाले, तू हे करतोस त्याचा आम्हाशी काय संबंध आहे, ते आम्हाला सांगशील काय? मी त्यांस म्हणालो, परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले आहे की, इस्रायली घराण्यास असे सांग, प्रभू परमेश्वर म्हणतो, पहा, तुमच्या बळाचा आधार, तुमच्या नेत्रांना प्रिय, तुमच्या जीवाचा जिव्हाळा असे जे माझे पवित्र स्थान ते मी भ्रष्ट करीन. आणि तुम्ही मागे ठेवलेले तुमचे कन्यापुत्र तरवारीने पडतील. मग मी केले आहे तसे तुम्ही कराल. तुम्ही ओठ झाकणार नाही आणि सुटकात लोक अन्न पाठवतात ते तुम्ही खाणार नाही. तुम्ही आपल्या डोक्यास शिरोभूषण घालाल, पायात जोडा घालाल. तुम्ही शोक करणार नाही, रडणार नाही. तर आपल्या अधर्माने जुराल आणि एकमेकांस पाहून उसासे टाकाल. या प्रकारे यहेजकेल तुम्हास चिन्हवत होईल. त्याने केले त्याप्रमाणे तुम्ही कराल. हे घडून येईल तेव्हा तुम्हास समजेल की मी परमेश्वर आहे. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. मथई लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. एक जण येऊन येशूला म्हणाला, गुरुजी, मला सार्वकालिक जीवन वतन मिळावे म्हणून मी कोणते चांगले काम करावे? तो त्याला म्हणाला, मला चांगल्याविषयी का विचारतोस? चांगला असा एकच आहे. तरी तू जीवनात प्रवेश करू पाहतोस तर आज्ञा पाळ. तो त्याला म्हणाला, कोणत्या? येशू म्हणाला, खून करू नकोस, व्यभिचार करू नकोस, चोरी करू नकोस, खोटी साक्ष देऊ नकोस, आपल्या बापाचा आणि आपल्या आईचा सन्मान कर, आणि जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर. तो तरुण त्याला म्हणाला, मी हे सर्व पाळले आहे. माझ्या ठाई अजून काय उणे आहे? येशू त्याला म्हणाला, पूर्ण होऊ पाहतोस तर जा, तुझे असेल नसेल ते विकून गरिबांस दे, म्हणजे तुला स्वर्गात संपत्ती मिळेल, आणि चल, माझ्या मागे ये. पण ही गोष्ट ऐकून तो तरुण खिन्न होऊन निघून गेला, कारण त्याची मालमत्ता बरीच होती. प्रभूचे शुभवर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझी स्तुती असो.